पार्टी पेट्रोल आणि पैसे मिळाल्याशिवाय लोक निवडणुकीच्या प्रचारात तोंड दाखवत नाही. अशात एक पाय नसतानाही उमेदवाराच्या प्रेमाखातर नागपुरात एक जण प्रचारात उत्साहानं सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. नागपुरातील प्रभाग 2 मध्ये सध्या काँग्रेस पुढे मोठं आव्हान निर्माण झालंय. माजी मंत्री आमदार नितीन राऊत यांनी धोका दिला. राऊतांच्या दगाबाजीमुळे नाराज झालेले राजेश निकोसे आणि बाबू खान भाजपमध्ये आले आहेत. आता त्यांनी प्रभाग 2 काँग्रेस मुक्त करण्याचा पक्का इरादा केलाय. जय भीम जय शिवाजी. मी काँग्रेस पक्षात होतो, पण काँग्रेस पक्षात कधी अशी ताकद नाही मिळाली होती. मी लोकांची ताकद घेऊन कॉर्पोरेशन NITमध्ये जात होतो, आंदोलन करत होतो. पण नितीन राऊतजी हे आमचे आंदोलन देऊन आपले फंड आणत होते ना, आपल्या लोकांचे फक्त विकास करत होते, हे आपल्याला माहीत होतं. नितीन राऊत साहेबांना कधी आंदोलन नाही केलं लोकांसाठी, जनतेसाठी, हे पण मला माहीत आहे. पण आम्ही तरी पण नितीन राऊत साहेबांसाठी काम करत होतो, काँग्रेस पक्षासाठी काम करत होतो. पण याईनं कधीच मदत नाही केला. आम्ही हजारो लोक घेऊन NMC NIT माझे लोक भुके प्यासे काम करत होते. राकेश भाऊ काम करते म्हणून आमच्या सोबत होते, अजून आता पण सोबत आहेत. हे आम्ही पक्ष बदलला, त्याला विश्वास आहे. त्यानं तिकीट नाही दिलं आपल्याला, परत दुसऱ्या मान सन्मानानं आम्हाला BJP पार्टीनं आम्हाला तिकीट दिली, त्याची मी लाज राखीन. अजून भावी मतानं ह्या चारही नगरसेवकांना मी निवडून आणीन बहुमताने. आणखी हे विश्वास देतो, इकडले गडर लाईन, रोड लाईन, अजून काही पण सीट लाईन, याची काही बी समस्या राहील तर मी त्याला पण म्हणेन, रिक्वेस्ट करीन. कारण की माझी जनता आहे, मी त्याच्यासाठी हरदम आवाज उचलली. अजून मी बाबासाहेबांच्या रक्त आहे माझ्या याच्यात, म्हणून मी कधी रक्त भुलणार नाही. अजून बाबासाहेब संविधान भी भुलणार नाही. 14 एप्रिलच्या रॅल्या जशा होत होत्या और संविधान 3 दिवसाचे होतं तसेच नेहमी करून. जय भीम जय भारत. समझ में आ रहा है, जनता वोट उसी को देगी जो काम करते. इस बार चुनाव चिन्ह नहीं, जो लोग काम करते हैं, जनता के काम करते हैं, उसी को वोट देंगे. और ये चुनाव मैं बता दूं, ये चुनाव इस देश के प्रधानमंत्री को बदलने का नहीं है, ना राज्य के मुख्यमंत्री को बदलने का. ये चुनाव है अपने एक लोकल लीडर को चुनने का, जो लोकल लीडर जो आपके एरिया के काम करता है, और ऐसे इंसान को चुनने का काम है. और आपके सामने जो चेहरे हैं वो आपको दिख रहे हैं कि कौन है, नहीं है, कौन काम करते नहीं करते. तो काम करने वालों की इज्जत होगी और काम करने वालों को जनता वोट देंगी. कपिलनगर भागातून प्रचाराला सुरुवात केल्यानंतर उमेदवार नेहा निकोसे आणि अनिकेत वरखेडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वात पहिले मी तथागत गौतम बुद्ध परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते. माझा जय भीम नमस्कार. मी नेहा राकेश निकोसे. आज आम्ही पदयात्रेची सुरुवात आम्ही कबीरनगर शिवमंदिरपासून केली. त्यामुळे कबीरनगरमध्ये आम्हाला खूप छान म्हणजे आम्हाला हे मिळाले, प्रोत्साहन मिळाले. आणि माझ्या जनतेने मला फक्त एवढंच म्हटलं की चिन्ह जरी बदलला असेल तरी आम्ही सोबतच आहोत. चिन्ह बदललं पण सोच आमची बदललेली नाही आहे. आम्ही जनतेची अगोदरही सेवा करत आलो आहे, त्याच्यानंतरही सेवा करणार आहे. आणि प्रभाग 2 मध्ये खूप कामं अशी आहे की पेंडिंग आहे. निधी आम्हाला मिळाली नव्हती काँग्रेसच्या काळामध्ये. त्यावेळेस आपले आमदार नितीन राऊत साहेब होते, त्यावेळेस आम्हाला खूप म्हणजे मेहनत करावी लागली निधीसाठी. आणि त्यांनी आम्हाला एकच सांगितलं होतं की आपण विरोधी पक्षात आहोत, सत्तेत नाही आहोत, तर त्यामुळे निधी नाही मिळाले. आणि प्रभाग 2 आताही खूप पिछडलेला आहे. गटर लाईनची समस्या आहे, आणि रोडाची समस्या आहे, आणि स्ट्रीट लाईटची समस्या आहे, खांबाची समस्या आहे. अजून भरपूर कामं प्रभाग 2 मध्ये अजून पेंडिंग आहे. ते कामं मी एवढी हमी देते की आम्ही सत्तेत आलो, भाजप सत्तेत आला, आम्ही 4ही पॅनल सत्तेत आलो, तर मी नक्की हमी देते की प्रभाग 2 मध्ये पूर्ण विकासाची कामं होतील. नमस्कार, मी अनिकेत ज्ञानेश्वर येरखेड. प्रभाग क्रमांक 2 OBC प्रवर्गामधून मला उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून मिळाली आहे. मी भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्व ज्येष्ठ नेता मान्य फडणवीस साहेब, मान्य गडकरी साहेब, मान्य बावनकुळे साहेब, मान्य दयाशंकरजी तिवारी साहेब, मान्य भेंडे सर, तसंच माझे मार्गदर्शक मान्य माने साहेब यांच्या सर्वांमुळे मला ही उमेदवारी मिळाली. मी त्यांचं मनापासून धन्यवाद करते. तसंच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला उमेदवारी म्हणून आणि मिळाली पाहिजे म्हणून ज्यांच्याही मनात होता, असे मी सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचेही मनापासून धन्यवाद करते. आज प्रभाग क्रमांक 2 म्हणजे जेव्हापासून नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून प्रभाग क्रमांक 2 हा वंचित राहिलेला आहे विकासातून. तो त्याचं कारण म्हणजे की नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर भारतीय जनता पार्टी कधीच प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पार्टीच्या कमर चिन्हावरती कधीच निवडून आलेली नाही. इथे भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक राहिलेला नाही. आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नव्हते तर विकास करू शकले नाही. त्यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक इतक्या वर्षापासून त्यांनी या प्रभागामध्ये आपलं वर्चस्व बनवून ठेवलं आणि सामाजिक समीकरणही त्यांच्या बाजूला होतं, म्हणून त्यांचं वर्चस्व राहिलं.
पण त्यांनी विकास नाही केला. त्यांनी विकास कोणता केला तर त्यांना जिथे ज्या विकास कामातून त्यांना त्यांचं अर्थसहाय्य मोठं करायचं होतं, त्यांनी त्या गोष्टीचा विकास केला. त्यांनी जे विकास करायला पाहिजे होता की ज्याच्यामध्ये आम जनतेचे प्रश्न सोडवले जातील असे विकास नाही करू शकले. आज आमचा जो एरिया आहे प्रभाग क्रमांक 2, अर्धा हा विकसित एरियामध्ये, तो अर्धा अविकसित आणि विकसित म्हणजे काय तर इथे अनधिकृत लेआउटचे मोठे प्रमाण आहे. आता आपल्याला माहीतच आहे की उत्तर नागपूरमध्ये प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 आणि 4 मध्ये अनधिकृत लेआउट जास्त आहे. लेआउट जास्त असल्यामुळे काय की NITच्या ज्युडिशरीमध्ये येते. NIT काही लेआउट धारकांनी ते लेआउट टाकलेले आहे, ते लोक लेआउट मंजूर नसल्या कारणाने तिथे डेव्हलपमेंट होत नाही, डिमांड निघाले नाही, डेव्हलपमेंट होत नाही तर त्यांना त्या कामांकरिता तिथले रस्ते बनवण्या, गटर लाईन सर्व गोष्टीकरिता शासकीय निधी लागतो. जर शासकीय निधी शासनाचा लागतो तर त्याच्याकरिता त्यांची सत्ता हवी असते, त्यांचं सरकार हवं असतं. त्यांच्याकडे ती सत्ता आणि सरकार आहे नाही आणि होती. मान्य इथले जे आज म्हणजे 5वं टर्म आहे, आता इथले जे विधायक आहे त्यांचं 5वं टर्म आहे. मान्य नितीन राऊत साहेब त्यांचं 5वं टर्म आहे. 5 टर्ममध्ये म्हणजे 5 टर्मचं जर कॅल्क्युलेशन काढलं आपण तर ते एक जवळपास 25 वर्षाचा कार्यकाल होतो. पण या 25 वर्षाच्या कार्यकालामध्ये जवळपास ते 18 वर्ष तर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. मंत्री म्हणून काम केल्यानंतर तुम्हाला त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून दर्जा मिळाला, ऊर्जा मंत्री म्हणून काम करायला मिळालं, मग पालकमंत्री म्हणून या नागपूर शहराचे पालकमंत्री ते राहिले. पालकमंत्री राहिल्यानंतरही ते विकास करू शकले नाही. आज आमचे जे प्रभाग आहेत, म्हणजे खास करून मी प्रभाग 2ची चर्चा करेन. प्रभाग 2 जर बघितला आपण तर त्यांचा विकास कामा बिलकुल झिरोमध्ये आहे. प्रभाग 2चा आज कोणताही मोठा प्रोजेक्ट म्हटलं तर ते त्यांच्या माध्यमातून झालेलंच नाही. मग त्यांनी काय केलं मंत्री म्हणून आज माझ्यासारख्या युवा नेतृत्वाला जर समोर येण्याची गरज पडली तर त्याचं कारण काय. माझी आई भारतीय जनता पक्षामध्ये 2017मध्ये निवडणूक लढली, 5,700 मतदान मिळालं. तेव्हा काँग्रेस जिंकून आली पण काँग्रेसचं पूर्ण पॅनल निवडूनच आलं. मनोज सांगोळे म्हणून त्यांच्या पॅनलमध्ये होते आणि त्याच्यामुळे त्यांचं पॅनल निवडून आलं. आमच्या पॅनलमध्ये आम्ही निवडून येऊ शकलो नाही. पण आता आम्हाला ती जिद्दीची लढाई आहे. आम्हाला हा प्रभाग जिंकायचा आहे, प्रभाग जिंकून लोकांचे विकास करायचा आहे. म्हणून आता आम्ही लढाईकरिता समोर आलेलो आहे. युवा म्हणून आज आम्ही तत्कालीन बाईक रॅलीपासून सुरुवात केली आणि बाईक रॅलीमध्ये खूप मोठा समुदाय होता. प्रत्येक समाजाचा म्हणजे भारतीय जनता पार्टीवरती एक विशेष टीका टिप्पणी केली जाते की भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पार्टी आहे, पण असं काहीच नव्हतं. आज आमच्या रॅलीमध्ये सर्व कलरचे झेंडे होते. भगवा होता तर निळा झेंडा पण होता, निळा झेंडा होता तर हिरवा झेंडाही होता. त्याच्यात काही नाही आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये 2 कलर आहे सर, भगवा कलरही आहे आणि हिरवा कलरही आहे. तुमचा अजेंडा काय राहील जिथून आलं तर? आमचा अजेंडा एकच अजेंडा आहे, विकासाचा अजेंडा आहे. आम्ही लोकांना जातो, आम्ही सरळ सांगतो, मनात जरी तुम्हाला वाटलं की कमळला नाही दिलं पाहिजे पण विकासाला बघून तुम्ही मतदान करा. कारण की जेव्हा आता जी पावसाळा गेला त्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्या कारणाने काय की इथे लोकांच्या घराघरांमध्ये कपिलनगर, कामगारनगर असो की प्रीतम विहार कॉलनी असो की अनेक असे पिवळ्या नदीला लागून ज्या ज्या वसाहत बसलेल्या या सर्व वसाहतीमध्ये लोकांच्या घरी दारी आतमध्ये घरामध्ये किचनमध्ये राहण्याची सोय नाही राहिली. अशा ठिकाणी अशा अवस्थेमध्ये त्यांच्या घरामध्ये पाणी गेल्यानंतर पाणी शिरल्यानंतर त्यांच्याकडे कोणतंच काही हे ऑप्शन नव्हतं. तर मग त्यावेळी त्यांना काय आठवलं, त्यांना विकासच वाटला ना की इथल्या नगरसेवकांनी केला नाही. मग जेव्हा मतदान करतो त्यावेळी आपल्याला माहिती आहे की हे नगरसेवक विकास करू शकले नाही, हे फेल्युअर राहिले, हे लोक विकास करण्याची यांची मानसिकता नाही, तरी आपण त्यांना का मतदान करायचं. आज आम्ही विकासाच्याच भाषेवर बोलण्याकरिता, विकासाचंच काम करण्याकरिता आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये आलेलो आहे आणि प्रभाग क्रमांक 2 आम्हाला निश्चितच जिंकायचा आहे. नमस्कार, पंकज यादव। अभी प्रभाग के अंदर हमारी जितनी पदयात्रा हो रही है उस पदयात्रा का बहुत अच्छा हमको लोगों का सहानुभूति मिल रही है, प्लस जो रिस्पांस मिल रहा है बहुत अच्छा है, क्योंकि प्रभाग के अंदर में जो तकलीफ़ों में जनता है इतने सालों से, अब वो सब चीज़ों से बाहर निकलना चाहती है और चाहती है कि एक नया परिवर्तन हो, नई जनरेशन के साथ में, नई ऊर्जा के साथ में प्रभाग में अगर नए नगर सेवक आते हैं तो पूरी ताकत से जनता का काम करे, ऐसी उनको आशा है। हमें भी आशा है कि इस बार अच्छे बहुमत से हम चुन के आएंगे चारों के चारों नगर सेवक और आने वाले समय में पूरे बस्तियों का अच्छे तरीके से विकास करेंगे। सर्वप्रथम मी माझ्या भारतीय जनता पार्टीला मी हार्दिक आभार मानते त्यांनी मला तिकीट दिली आणि मी सरिता मिलिंद माने। आज आमची रॅली कबीरनगरमधून निघालेली आहे। प्रभाग 2 मध्ये बऱ्याच समस्या आहेत। राकेश निकोसे भाऊ आमच्यासोबत आहे, त्यांचे कामं खूप चांगले आहे आणि त्यांचा जनाधारसुद्धा चांगला आहे, त्यांचा आम्हाला फायदा मिळेलच। महिला म्हणून महिला सक्षमीकरणासाठी आम्ही बऱ्याच योजना आणलेल्या आहेत। त्यांच्या
त्यांच्यासाठी आम्ही लघु केंद्र उभारणार आहोत, प्रशिक्षण केंद्र उभारणार आहोत, CCTV कॅमेरा आम्ही प्रत्येक ठिकाणी लावणार आहोत आणि सोबतच आज जो मोठा प्रश्न आहे गर्भाशयाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर, याची सुद्धा आम्ही शिबिरे लावणार आहोत. अशा प्रकारे महिला सक्षमीकरणासाठी पण आमच्या भरपूर योजना आहेत आणि बऱ्याच योजना आहेत. आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिले तर आम्ही सगळ्या प्रभाग 2 मधील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू अशी हमी आम्ही सर्वांना देतो. आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नाराज करण्याचा मोठा फटका काँग्रेसला सहन करावा लागेल असं बाबू खान आणि राकेश निकोसे यांनी सांगितलं होतं. त्यांना हा इशारा खरं ठरताना दिसतोय.